हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मला असं वाटतं अमरावतीकरांच्या जीवनामध्ये एक नवं परिवर्तन, मागासवर्गीय, सामाजिक न्याय आणि सर्व विभागाच्या योजना या ठिकाणी आम्ही करतो आहे। एक मोठा दिलासा अमरावतीमध्ये मिळणार आहे। राहिला प्रश्न विद्यार्थी आंदोलनाचा, तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल कुणाची काही ना नाही, पण त्यामागे जे राजकारण सुरू झालं आहे आणि राजकारणाची पोळी सेकणं सुरू झालं आहे, हे मात्र दुर्दैव आहे। हात दिलेली वंचित कडून ठिकठिकाणी प्रतिसाद, काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। याला राजकीय वळण यायला नव्हतं पाहिजे, पण ते आता आलेलं आहे। मला असं वाटतं की विद्यार्थ्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज सकाळीच आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। सर्वोपरी युवा आणि विद्यार्थी असं मोदीजींनी म्हटलं आहे, आणि त्यामुळं या देशामध्ये युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, आमच्या सरकारने प्रचंड कडक पाऊल उचललेलं आहे। विद्यार्थी आणि युवक सरकारच्या भूमिकेला समजून घेतील आणि राजकीय आंदोलन या ठिकाणी होणार नाही, याबद्दलची सुद्धा विद्यार्थी दखल घेतील, कारण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ना नाही आहे, पण या ठिकाणी जे राजकारण घुसलं मात्र हे चिंतेची बाब आहे। मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये मंतरवर वाढत चाललेली आहे। ठीक आहे ना, मी तेच सांगितलं, विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत, पण हे आंदोलन राजकीय होत आहे, हे मात्र दुर्दैव आहे। शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफीची यादी जाहीर झाली, इम्प्लिमेंटेशन केव्हा होणार आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी, आमच्या मंत्रिमंडळाने आणि खास करून निवडणुकीमध्ये जे आम्ही वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ, ती कर्जमाफी काल दिलेली आहे। 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे, आणि ही 30 जुलैपर्यंत या ठिकाणी पूर्ण याद्या जाहीर होतील, आणि 50,000 जे प्रोत्साहन अनुदान आहे ते आपण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तेही मिळणार आहे। 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 553 जे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीची नाही, सर्वांनाच मिळणार आहे। टप्प्याटप्प्याने अनुदान जातं, एका दमाने काही बँकेतनं अनुदान डिस्बर्स होत नाही, टप्प्याटप्प्याने सर्वांना जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।